करून आपल्याला आझादी दिली आणि आझादी भेटल्यानंतर परत आपण दुसरा कोणाचा गुलाम होऊ नये म्हणून आपल्याला हे संविधान म्हणजे लिखित स्वरूपात आपल्याला अर्पण केला। लिखित स्वरूपात यासाठी अर्पण त्याचा पाठीमागचा हेतू असा आहे की उद्या जरी कोणी म्हणत होता अरे माझे बाबा तसे म्हणत होते, माझे बाबा तसे म्हणत होते, माझे आजोबा तसे म्हणत होते, अरे पण आजोबा बाबा नसले कोण ऐकलं होतं, कसं म्हणत होते तसे म्हणत होते। त्यासाठी आपल्याला हे लिखित स्वरूपात भेटलेलं आहे। तसंच आपल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला सुद्धा लिखित स्वरूपात बायलॉज आहे आणि आपले वर्तमान जो कमिटी आहे आदरणीय श्री सखाराम वाघच्या नेतृत्वात आपण ते बायलॉज प्रमाणे आपली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग चालवण्याचा प्रयत्न करतोय। यामध्ये आमचा प्रत्येक अप्रत्यक्ष नव्हे तर प्रत्येक स्वरूपात आपला एकच प्रयत्न असतो की आपले हे जे 32 मेंबर आहे आम्हाला त्यांचं नाव गाव जाती जमाती याचा काही आमचं लेणं घेणं नाही आहे। आम्हाला फक्त एकच माहीत पडतो हे 32 लोक आपले सभासद आहे म्हणजे आपले नागरिक आहे म्हणजे हे त्यांची सुद्धा सोसायटी आहे। बायलॉज प्रमाणे जे काय करण्याचा होण्याचा आपण प्रयत्न करतो आणि हे सर्व संमतीने करण्याचा प्रयत्न करतो। तरी देखील कोणाला असं वाटत असेल की अमुक चुकीचा घडतोय तमुक काय चुकीचा कारभार घडतोय, आपल्या मासिक सभा होते, मासिकच्या ऐवजी वार्षिक सभा सुद्धा देखील होते, त्याला एलजीएम म्हणतो। आज सुद्धा संध्याकाळी आपला एलजीएम आहे। तर मी या 26 जानेवारीच्या अनुषंगाने सर्वांना विनंती करतो आपल्या सर्व सभासदांना तुम्हाला काही तक्रार असेल किंवा एखादा तुमच्या मनात सुविचार असेल, एखादा काय प्रोग्राम असेल ते तुम्ही लिखित स्वरूपात सबमिट करा। आणि मला एवढं माहीत आहे की आपले जे अध्यक्ष आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आपण हे सर्व कार्य करतो। श्री सखारामजी वाघ हे एकदम मोठे मन आहे त्यांचा, ते तुमचा सुझाव तुमचा लिखित एखादा शंका असेल किंवा तक्रार असेल त्याच्यावर सर्व मताने निर्णय घेतला जाईल। आणि एकच मी फक्त शेवटचं हेच म्हणतो की ॲज अ अनुसया सोसायटी आपला प्रत्येक क्षणात हेच प्रयत्न असतो की आपली अनुसया सोसायटीत राहणारे लोक हे आपली पूर्ण इमारत कसं सुरक्षित आणि हे कसं संवर्धित करता यावं त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांचं आम्हाला सहकार्य हवे आणि ते देतात तुम्ही, त्यात काय वादच नाही आहे, पण हे एकजुटीने आपल्याला सर्वांना करायचं आहे। धन्यवाद।